टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकऱ्यांची शेती पेरणीकरता सज्ज झालेली आहे, मात्र अजूनही वर्धा जिल्ह्यामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही आहे, पुरेसा पाऊस झालेला नाही आहे। अशी स्थिती असली तरी अनेक शेतकऱ्यांनी धूळ पेरणी केलेली आहे, कोरड्यामध्ये कपाशीची लागवड केलेली आहे। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, जसं स्प्रिंकलर असो किंवा ड्रीप असो, तर या सुविधांचा उपयोग करून शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करत आहेत। अनेक शेतकऱ्यांनी सुरुवातीला सिंचन केल्यामुळे त्यांच्या शेतामध्ये पीक अंकुरलेलं आहे, मात्र काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि या उन्हाच्या तीव्रता वाढल्यामुळे आणि पाऊस नसल्यामुळे जे अंकुरलेलं पीक आहे तर अंकुरलेल्या पिकाला धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे पिकाचं नुकसान होऊ शकतं। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडून आता स्प्रिंकलर आणि ड्रीपचा उपयोग करून पिकांना सिंचन करण्यात येत आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 4 लाख हेक्टरवरती खरीप हंगामामध्ये पिकांचं नियोजन केलं जातं। त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, तूर ही मुख्य पिके घेतली जातात, यासोबतच इतरही पिके घेतली जातात। मात्र सध्याची परिस्थिती जी आहे तर त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना पीक जगविण्यासाठी धडपड करावी लागत असल्याचं चित्र शेत शिवारामध्ये दिसून येत आहे। स्प्रिंकलर आणि ड्रीपच्या सहाय्याने सिंचन करत शेतकरी पीक जगविण्यासाठी धडपड करत आहेत। महेश मुंजाळ, TVN मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।